नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे प्राजक्त तनपुरे यांच्या कुटुंबियांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी राहुरीच्या विकासाच्या दृष्टीने प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेल्या माघारीच्या निर्णयाचे समर्थन केले. प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे तसेच आई माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे यांनी हा निर्णय योग्य असल्याचे स्पष्टपणे नमूद केले. राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मतदारसंघाच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय दूरदृष्टीचा असून जनतेनेही विकासाच्या बाजूने उभे राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. आता मतदानाचा हक्क तर बजावलाच पाहिजे ना. पहिली विधानसभा असेल की तनपुरे घराण्यातील उमेदवार नाहीये. हा आहे ना, नाही आहेत. यावर आम्ही माघार घेतली, ते थांबलेलो आहे. आम्ही माघार थांबलेलो होतो. अजून काय जनतेला काय आवाहन करतात मतदानासाठी? जनतेला काय आवाहन करतात मतदानासाठी? जनतेने मतदान केलंच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये काही असो, आपल्याला एवढा मतदानाचा अधिकार आपल्या घटनेने दिलेला आहे, तो आपण बघायलाच पाहिजे. प्रत्येकाला म्हणजे अंबानीला असो नाही तर कुणी झोपडपट्टीला संस्थेने एकाला प्रत्येकाला एकच मतदान करण्याचा अधिकार, एवढं महत्वाचं मत आहे आणि ते आपण नोंदवलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. तुम्हाला नेमकं माघार घेण्याचं काय कारण होतं त्याला विचारा. तनपुरे घराण्याने पूर्णतः निर्णय घेतला, या निवडणूक लढवायची नाही, माघार घेतली गेली. नेमकं काय कारण होतं? काय कारण होतं सांगितलेलं तुम्ही किती एक माजी खासदार, एक मोठे राजकीय नेते आणि प्राजक्ताचे वडील हे म्हणून तुम्ही या सगळ्या निवडणूक प्रक्रियेकडे कसं बघितलं? तनपुरे घराण्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला, तसं बघितलं तर तुम्ही निवडणुकीला उभे पण राहू शकला असता. नाही, तसं काही नाही. निर्णय घेतला मी सगळ्यांनी थांबायचं ठरवलं. काही कारण प्राजक्तांना दिलेली आहे. त्यांनी शेवटची जी मीटिंग घेतली त्या मीटिंग मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितले. त्याच्यापेक्षा वेगळं सांगायचं काही कारणच नाही ना. तुमच्याकडे ते आहेत सगळ्या मुलाखती त्या ठिकाणी. होता यावेळेस थांबण्याचा निर्णय घेतला. काय वाटतं? तनपुरे घराण्याची परंपरा होती सामोरं जाण्याची. काय वाटतंय का ते भावनिक नातं जोडलेलं आहे राहुरी शहरात? नातं जोडलेलं आहे, पण त्या राहुरीच्या भल्यासाठीच निर्णय घेतला मतदारसंघासाठी. ऊन भरपूर आहे, नागरिकांना काय आवाहन करतात? नागरिकांना मी असं आवाहन करेन की लवकर ऊन वाढायच्या आधी लवकर येऊन मतदान करावं आणि प्रत्येकाने आपल्याला जो संविधानाने मतदानाचा हक्क दिलाय तो प्रत्येकाने बजावावा. प्राजक्ताच्या पहिल्या निवडणुकीपासून तुम्ही त्याच्या खांद्या खांद्याला राहून तुमचा आशीर्वाद आला, मात्र ह्या निवडणुकीत प्राजक्ताला थांबावं लागलं. एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यांनी जो निर्णय घेतला तो अगदी बरोबर घेतला. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.